पाठ क्रमांक 15 DC मोटर. DC जनरेटर आणि DC मोटर यांच्या आंतरिक रचनेत काहीही फरक नसतो. जो फरक असतो तो म्हणजे जनरेटर हा मेकॅनिकल पॉवरचे इलेक्ट्रिकल पॉवरमध्ये रूपांतर करतो आणि मोटार ही इलेक्ट्रिकल पॉवरचे मेकॅनिकल पॉवरमध्ये रूपांतर करते. यावरून DC मोटारची व्याख्या खालीलप्रमाणे केली जाते. जे यंत्र DC विद्युत शक्तीचे यांत्रिक शक्तीमध्ये रूपांतर करते त्या यंत्रास DC मोटार असे म्हणतात. DC जनरेटर सारखीच DC मोटारची रचना असते. म्हणूनच DC मोटारीला बाहेरून प्राइम मूवरच्या साहाय्याने फिरवून जनरेटर सारखा उपयोग करता येतो किंवा DC जनरेटरला DC सप्लाय देऊन DC मोटार सारखा उपयोग करून घेता येतो. तथापि DC मोटर ह्या धुळीच्या ठिकाणी, ओलसर ठिकाणी किंवा उघड्या वातावरणात वापरल्या जाऊ शकतात. म्हणून कोणत्याही ठिकाणी मोटारचा वापर करताना आतील भागांचे संरक्षण व्हावे म्हणून मोटरची बाह्य रचना सेमी क्लोज टाईप, अर्धबंद किंवा क्लोज टाईप बंद स्वरूपाची केलेली असते आणि जनरेटर हे काही ठराविक ठिकाणीच, पॉवर हाऊसमध्ये वगैरे अशा सुरक्षित ठिकाणीच वापरले जातात. त्यामुळे जनरेटरची बाह्य रचना उघड्या स्वरूपाची, ओपन टाईप असते. औद्योगिक क्षेत्रात वेगवेगळ्या कामासाठी वेगवेगळ्या प्रकारच्या मोटर्सचा उपयोग केला जातो. त्यामध्ये आजकाल प्रामुख्याने AC सप्लायवर चालणाऱ्या 3 फेज मोटारी व सिंगल फेजच्या मोटारीचा समावेश आहे. परंतु कोणत्याही AC मोटारची स्पीड आपणास पाहिजे तशी रेग्युलेट कमी जास्त करता येत नाही. म्हणून ज्या ठिकाणी मोटारची स्पीड सतत कमी जास्त करण्याचे प्रसंग येतात आणि लिफ्ट, क्रेन, लोकोमोटिव्ह, रेल्वे इत्यादी अशा जड कामासाठी, ट्रॅक्शन वर्कसाठी उच्च स्टार्टिंग टॉर्कची आवश्यकता भासते, अशा ठिकाणी AC मोटारीपेक्षा DC मोटारी सरस ठरतात. म्हणून या पाठात आपण DC मोटारीविषयी माहिती पाहू. DC मोटारचे तत्व. जेव्हा एखादा विद्युत प्रवाहित कंडक्टर, करंट कॅरिंग कंडक्टर हा सारख्याच चुंबकीय क्षेत्रात ठेवला असता तो कंडक्टर चुंबकीय क्षेत्राच्या काटकोनात फिरतो, ह्या तत्वावर DC मोटार कार्य करीत असतात. आकृतीमध्ये करंट कॅरिंग कंडक्टर भोवती निर्माण होणारे चुंबकीय क्षेत्र दाखवले आहे. ब मध्ये मुख्य पोल NS चे चुंबकीय क्षेत्र दाखवले आहे. NS च्या चुंबकीय क्षेत्रामध्ये करंट कॅरिंग कंडक्टर ठेवला असता तो चुंबकीय क्षेत्राच्या काटकोनात फिरतो, हे आकृती क मध्ये दाखवले आहे. क मध्ये दाखवल्याप्रमाणे कंडक्टरमधून वाहणाऱ्या करंटची दिशा आपल्यापासून दूर जाणारी आहे. म्हणून त्याभोवती निर्माण होणाऱ्या चुंबकीय रेषाची दिशा कॉर्कस्क्रू रूलनुसार क्लॉकवाईज असते. म्हणून मुख्य N पोलकडून S पोलकडे जाणाऱ्या चुंबकीय रेषाची दिशा व कंडक्टरच्या वरच्या बाजूस कंडक्टर भोवतीच्या चुंबकीय रेषाची दिशा सारखीच असते आणि कंडक्टरच्या खालच्या बाजूस मुख्य चुंबकीय रेषांची दिशा व कंडक्टरच्या चुंबकीय रेषाची दिशा एकमेकांच्या विरुद्ध असते. त्यामुळे कंडक्टरच्या वर दोन्ही फ्लक्स एकमेकास मदत करतात, तर कंडक्टरच्या खाली दोन्ही फ्लक्स एकमेकास विरोध करून N पोलकडून निघणाऱ्या फ्लक्स कंडक्टरच्या वरच्या बाजूने S पोलकडे जाऊन आपला मार्ग पूर्ण करतात. ह्या परिस्थितीत कंडक्टरच्या वरच्या बाजूस दाट चुंबकीय रेषांची गर्दी होईल, परंतु चुंबकीय रेषांच्या गुणधर्मानुसार त्या नेहमी सरळ वाहण्याचा प्रयत्न करीत असतात. म्हणून कंडक्टर यांत्रिकरित्या सहजपणे फिरू शकेल अशी कंडक्टरची यांत्रिक व्यवस्था केली असल्यास तो कंडक्टर खाली ढकलला जाईल, म्हणजे चुंबकीय क्षेत्राच्या काटकोनात तो कंडक्टर फिरेल असे दिसून येते. कंडक्टरमधून वाहणाऱ्या करंटची दिशा उलट केल्यास कंडक्टरला उलट दिशेने प्रेरणा मिळेल किंवा कंडक्टरमधील करंटची दिशा कायम ठेवून फील्डची दिशा उलट NS ऐवजी SN केल्यासही कंडक्टरला उलट दिशेत प्रेरणा मिळेल. फ्लेमिंगच्या डाव्या हाताचा नियम. ह्या नियमाद्वारे चुंबकीय क्षेत्रात ठेवलेल्या करंट कॅरिंग कंडक्टरला मिळणाऱ्या प्रेरणेची दिशा माहीत करता येते. आपल्या डाव्या हाताची 3 बोटे अनुक्रमे अंगठा, पहिले बोट व मधले बोट एकमेकांच्या काटकोनात धरले असता जर पहिले बोट चुंबकीय रेषांची दिशा दाखवत असेल, मधले बोट कंडक्टरमधून वाहणाऱ्या करंटची दिशा दाखवत असेल
तर अंगठा हा कंडक्टरला मिळणाऱ्या प्रेरणेची दिशा दाखवतो. कंडक्टरला मिळणारी यांत्रिक प्रेरणा. एखादा करंट कॅरिंग कंडक्टर चुंबकीय क्षेत्रात ठेवला असता त्यास मिळणारी यांत्रिक प्रेरणा ही फ्लक्स डेन्सिटी, कंडक्टरमधून वाहणारा करंट, कंडक्टरची लांबी व कंडक्टर आणि चुंबकीय रेषा यामधील अंशात्मक अंतर यांच्या समप्रमाणात असते. F बरोबर बीटा गुणिले I गुणिले L न्यूटन, जेथे बीटा बरोबर फ्लक्स डेन्सिटी वेबर पर मीटर स्क्वेअर, म्हणजेच बीटा बरोबर फ्लक्स अपॉन फ्लक्सची चौरस एकक जागा, I बरोबर कंडक्टरमधून वाहणारा करंट ॲम्पियरमध्ये, L बरोबर कंडक्टरची लांबी मीटरमध्ये, F बरोबर प्रेरणा न्यूटनमध्ये. DC मोटारची कार्यपद्धत. मोटारच्या आर्मेचर व फील्ड वाइंडिंगला DC विद्युत सप्लाय मिळाल्यानंतर फील्ड वाइंडिंगच्या चुंबकीय क्षेत्रात करंट कॅरिंग कंडक्टर अर्थात आर्मेचर असतो आणि तो सहजगत्या फिरेल अशी यांत्रिक व्यवस्था केलेली असते. म्हणून आर्मेचरमधील कंडक्टर्सला यांत्रिक प्रेरणा मिळून तो चुंबकीय क्षेत्राच्या काटकोनात फिरतो. तेथून पुढे जेवढे आर्मेचर कंडक्टर्स MNAची जागा ओलांडून पुढे जातील त्या सर्व कंडक्टर्समधून वाहणाऱ्या करंटची दिशा कॉम्युटेटरमुळे बदलली जाते आणि त्यामुळे आर्मेचर सतत फिरत राहतो. आर्मेचर फिरल्यामुळे त्याच्या शाफ्टवर बाहेर आउटपुटला यांत्रिक शक्ती मिळते. अशा प्रकारे DC मोटारची कार्यपद्धत असते. DC मोटारमध्ये कॉम्युटेटरचे कार्य. DC मोटारचे आर्मेचर फिरत असताना MNA ओलांडून पुढे गेलेल्या कंडक्टर्समधील करंटची दिशा बदलणे हे मुख्य कार्य कॉम्युटेटरचे असते. त्यामुळेच DC मोटारचा आर्मेचर सतत फिरत असतो. आकृतीमध्ये दाखवल्याप्रमाणे A1 व A2 हे कंडक्टर्स एकमेकांस यांत्रिकरित्या जोडून त्यामधून विद्युत प्रवाह पाठवलेला आहे. त्यामुळे ही जोडी यांत्रिक प्रेरणा मिळून चुंबकीय क्षेत्राच्या काटकोनात फिरेल. म्हणजेच आकृती ब मध्ये दाखवल्याप्रमाणे स्थितीवर येतील. ह्या स्थितीवर कंडक्टर्स चुंबकीय क्षेत्राच्या समांतर येतात. म्हणून दोन्ही कंडक्टर्सला सारखीच पण एकमेकांच्या विरुद्ध प्रेरणा मिळेल. म्हणून ही जोडी ह्यापुढे फिरणार नाही. या जोडीला पुढे फिरण्यासाठी आकृती क मध्ये दाखवल्याप्रमाणे B1 व B2 ही नवीन जोडी पहिल्या जोडीच्या काटकोनात जोडावी लागेल. म्हणजे त्यास यांत्रिक प्रेरणा मिळून कंडक्टर्स फक्त 45 अंशापर्यंत फिरतील व आकृती ड प्रमाणे स्थिती होईल. त्या स्थितीत B1 व A1 ह्या दोन कंडक्टरला जेवढी प्रेरणा मिळेल तेवढीच प्रेरणा B2, A2 ह्या दोन्हीला विरुद्ध दिशेने मिळेल. म्हणून ह्यापुढे ते कंडक्टर्स फिरणार नाहीत. अशा प्रकारे ह्यापुढे कितीही कंडक्टर्स जोडले गेले तरीही कंडक्टर्स फिरणार नाहीत. परंतु ह्या स्थितीपर्यंत जे जे कंडक्टर्स MNA ओलांडून पुढे गेलेले असतील त्यामधून वाहणाऱ्या करंटची दिशा उलट केल्यास मात्र सर्व कंडक्टर्स सतत फिरत राहतील असे दिसून येते. आकृती ड मध्ये A2 हा कंडक्टर MNA ओलांडून पुढे गेलेला आहे. त्यातील करंटची दिशा येणारा अशी आहे, त्याऐवजी जाणारा अशी केल्यास A1 ची करंट दिशा जाणारा ऐवजी येणारा अशी होईल. म्हणजेच MNA ओलांडून पुढे गेलेल्या कंडक्टरमधील करंटची दिशा बदलल्यानंतर आकृती प मध्ये दाखवल्याप्रमाणे स्थिती होईल. ह्या स्थितीत सर्व कंडक्टर्सला यांत्रिक प्रेरणा मिळून आर्मेचर फिरू लागेल. अशा प्रकारे MNA ओलांडून पुढे गेलेल्या सर्व कंडक्टर्समधील करंटची दिशा कॉम्युटेटरद्वारे सतत बदलत राहून DC मोटारचा आर्मेचर सतत फिरत राहतो. बॅक EMF EB. जेव्हा मोटारचा आर्मेचर चुंबकीय क्षेत्रात फिरत असतो तेव्हा जनरेटरप्रमाणे DC मोटारमध्येही आर्मेचरकडून फील्डच्या चुंबकीय रेषा कापल्या जातात. म्हणून फॅरेडेच्या इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शनच्या नियमानुसार आर्मेचरमध्ये EMF निर्माण होतो. त्या EMFची दिशा आर्मेचरला दिलेल्या सप्लाय व्होल्टेजच्या विरुद्ध असते. म्हणून तो EMF सप्लाय व्होल्टेजला विरोध करतो
अशा EMFला बॅक EMF अथवा काउंटर EMF असे म्हणतात. ह्यास EB ह्या अक्षराने दाखवतात व व्होल्टमध्ये मोजतात. हा नेहमी सप्लाय व्होल्टेजपेक्षा कमी असतो, कारण बॅक EMF व व्होल्टेज सारखेच झाले तर आर्मेचरमधून मुळीच करंट वाहणार नाही व आर्मेचरही फिरणार नाही. कोणत्याही DC मोटारमध्ये आर्मेचरला सप्लाय व्होल्टेज दिल्यानंतर प्रथम आर्मेचरमध्ये IA गुणिले RA एवढा व्होल्टेज ड्रॉप होऊन बाकीचा व्होल्टेज बॅक EMFला विरोध करतो. म्हणून V बरोबर IA गुणिले RA प्लस EB. V बरोबर VA प्लस EB. EB बरोबर V मायनस VA किंवा EB बरोबर फ्लक्स Z इंटू N इंटू P अपॉन 60 इंटू P1, जेथे फ्लक्स वेबरमध्ये Z बरोबर आर्मेचर कंडक्टरची संख्या, N बरोबर आर्मेचरची स्पीड RPMमध्ये, P बरोबर फील्ड पोलची संख्या, P1 बरोबर करंटचे समांतर मार्ग. DC मोटारचा वेग. स्पीड ऑफ DC मोटर. मोटारचा आर्मेचर फिरत असताना त्यामध्ये निर्माण होणारा बॅक EMF EB बरोबर फ्लक्स Z इंटू N इंटू P डिवायडेड बाय 60 इंटू P1 व्होल्ट असतो. हे आपणास माहीत आहे. ह्या सूत्रामधील N म्हणजेच आर्मेचरचा वेग RPM दर मिनिटातील फेरे होय. म्हणून तिरपा गुणाकार केल्यास N बरोबर EB इंटू P1 इंटू 60 डिवायडेड बाय फ्लक्स Z इंटू P RPM असे उत्तर मिळेल. ह्यातील P1, 60, Z व P हे स्थिर घटक आहेत, म्हणून त्याऐवजी K हे अक्षर घेतल्यास N बरोबर K EB अपॉन फ्लक्स RPM, जेथे K बरोबर P1 इंटू 60 डिवायडेड बाय ZP. ह्यावरून DC मोटारचा वेग हा बॅक EMFच्या समप्रमाणात व फ्लक्सच्या व्यस्त प्रमाणात असतो. याचा अर्थ मॅग्नेटिक फ्लक्स जास्त असतील तर मोटारचा वेग कमी होतो आणि फ्लक्स कमी असतील तर वेग जास्त असतो. N डायरेक्टली प्रपोर्शनल 1 अपॉन फ्लक्स. तसेच आर्मेचरमध्ये निर्माण होणारा बॅक EMF जास्त असेल तर मोटारचा वेग जास्त असतो आणि बॅक EMF कमी असेल तर वेगही कमी होतो. N डायरेक्टली प्रपोर्शनल EB. मोटारचा वेग नेहमी N ह्या अक्षराने दाखवतात व RPS मध्ये सांगतात. RPMला 60ने भागाकार केल्यास एका सेकंदात होणारे फेरे मिळतात. त्यास RPS असे म्हणतात. टॉर्क T. एखाद्या पुलीवर लावलेली प्रेरणा F व पुलीची त्रिज्या R यांच्या गुणाकारास टॉर्क असे म्हणतात. याची सांकेतिक खूण T असून एकक न्यूटन मीटर आहे. टॉर्क बरोबर प्रेरणा गुणिले त्रिज्या न्यूटन मीटर. मोटारच्या आर्मेचरला वीज पुरवठा मिळाल्यावर ज्या टॉर्कमुळे आर्मेचर स्वतःच्या अक्षाभोवती फिरू लागतो त्यास आर्मेचर टॉर्क असे म्हणतात. ह्याची सांकेतिक खूण TA हे आहे. मोटारमधील आयर्न लॉस, फ्रिक्शन व विंडेज लॉसेसमुळे आर्मेचर टॉर्क हा प्रत्यक्ष कामासाठी उपयोगी पडत नाही. जो टॉर्क शाफ्टवर प्रत्यक्ष कामासाठी उपयोगी पडतो त्यास शाफ्ट टॉर्क TSH किंवा आउटपुट टॉर्क असे म्हणतात आणि आर्मेचर टॉर्क व शाफ्ट टॉर्क यामधील फरकास TA वजा TSH लॉस टॉर्क असे म्हणतात. समजा एका पुलीवर F न्यूटनची प्रेरणा लावली आणि त्या पुलीची त्रिज्या R मीटर असेल आणि त्यामुळे ती पुली N RPMने फिरत असेल तर टॉर्क बरोबर प्रेरणा गुणिले त्रिज्या T बरोबर F गुणिले R न्यूटन मीटर. पुलीच्या एका फेऱ्यात होणारे कार्य बरोबर प्रेरणा गुणिले अंतर बरोबर F गुणिले 2 इंटू पाय इंटू R जूल, जेथे अंतर बरोबर 2 इंटू पाय इंटू R बरोबर पुलीचा परिघ. N फेऱ्यातील एकूण कार्य बरोबर F इंटू 2 इंटू पाय इंटू R इंटू N जूल. जर पॉवर इज इक्वल टू कार्य अपॉन वेळ
म्हणजेच पुलीची यांत्रिक पॉवर बरोबर F इंटू 2 इंटू पाय इंटू R इंटू N डिवायडेड बाय 16 जूल पर सेकंद. जर 1 जूल पर सेकंद बरोबर 1 वॅट बरोबर T इंटू 2 पाय N डिवायडेड बाय 60 वॅट. जर T बरोबर F इंटू R. आता आर्मेचरमध्ये निर्माण होणारी पॉवर बरोबर TA इंटू 2 इंटू पाय इंटू N डिवायडेड बाय 60 वॅट. तसेच आर्मेचरमध्ये निर्माण होणारी पॉवर बरोबर EB इंटू IA वॅट. म्हणून TA इंटू 2 इंटू पाय इंटू N डिवायडेड बाय 60 इज इक्वल टू EB इंटू IA, जेथे EB इज इक्वल टू फ्लक्स इंटू Z इंटू N इंटू P डिवायडेड बाय 60 इंटू P1 इज इक्वल टू TA इंटू 2 पाय इंटू N डिवायडेड बाय 60 इज इक्वल टू फ्लक्स इंटू Z इंटू N इंटू P इंटू IA डिवायडेड बाय 60 इंटू P1 is equal to 2A into 2 into pi into N into 60 P1 is equal to flux into Z into N into P into IA into 60. म्हणून TA is equal to flux into Z into N into P into IA into 60 upon 2 into pi into N into 60 into P1. TA is equal to flux into Z into P into IA upon 2 pi into P1. TA is equal to 0.159 into flux into Z into P into IA divided by P1 बरोबर जेथे 1 upon 2 pi is equal to 0.159. TA is equal to K into flux into IA जेथे K is equal to 0.159 इंटू Z इंटू P अपॉन P1 हे स्थिर घटक कायम ठेवल्यास म्हणून TA डायरेक्टली प्रोपोर्शनल K फ्लक्स इंटू IA. यावरून मोटारचा आर्मेचर टॉर्क हा फ्लक्स व आर्मेचर करंटच्या समप्रमाणात असतो किंवा आर्मेचरमध्ये निर्माण होणारी पॉवर बरोबर TA इंटू 2 पाय इंटू N डिवायडेड बाय 60 इज इक्वल टू EB into IA. TA is equal to EB into TA into 60 divided by 2 into pi into N. TA is equal to 0.159 into EB into IA into 60 upon 2 pi into N. TA is equal to 9.55 into EB into IA upon N. यावरून DC मोटारचा टॉर्क हा आर्मेचर करंट व बॅक EMF यांच्या समप्रमाणात असतो व RPMच्या व्यस्त प्रमाणात असतो. मोटरची BHP. मोटरची BHP ब्रेक हॉर्स पॉवर म्हणजेच आउटपुट पॉवर होय. एका मिनिटातील कार्य बरोबर 2 इंटू पाय इंटू N इंटू T. पॉवर इज इक्वल टू कार्य अपॉन वेळ. म्हणून BHP इज इक्वल टू 2 pi NTSH upon 4500 जेथे N is equal to RPM, TSH is equal to shaft torque Newton meter किंवा BHP is equal to 2 pi NTSH upon 4500 into 9.81 जेथे TSH is equal to kilogram meter किंवा वॅट बरोबर 2 pi NTSH upon 16. Shaft torque TSH is equal to BHP into 60 into 735.5 upon 2 pi into RPM. DC मोटारमधील आर्मेचर रिॲक्शन. DC जनरेटरप्रमाणेच DC मोटारमध्येही आर्मेचरमधून करंट वाहत असताना आर्मेचरभोवती स्वतःच्या चुंबकीय रेषा निर्माण होतात. आर्मेचरच्या चुंबकीय रेषा व मुख्य फील्ड पोलच्या चुंबकीय रेषा ह्यामध्ये परस्पर परिणाम होऊन आर्मेचरला मागे खेचण्याची क्रिया होते, त्यास आर्मेचर रिॲक्शन असे म्हणतात. आर्मेचर रिॲक्शनमुळे MNAची जागा बदलून आर्मेचर फिरण्याच्या उलट दिशेने मागे सरकते. त्यामुळे कॉम्युटेटरवरील ब्रशेसची जागा बदलून कॉम्युटेटरवर स्पार्किंग होते
ब्रशेस एमएनएवर जुळवून घेण्यासाठी रॉकर आर्म हा आर्मेचर फिरण्याच्या उलट दिशेने मागे फिरवून घ्यावा लागतो. व्यावहारिकदृष्ट्या असे वारंवार ब्रशेस जुळवून घेणे शक्य नसते. म्हणून हा परिणाम कमी करण्यासाठी जनरेटरप्रमाणेच मोटारमध्येही इंटरपोल बसवलेले असतात. त्यांची पोलॅरिटी जनरेटरच्या उलट असते. लॉसेस. जनरेटरप्रमाणेच डीसी मोटारमध्येही त्याच प्रकारची लॉसेस होतात, म्हणून येथे ह्या पाठात लॉसेसबद्दल माहिती दिलेली नाही. मोटारमधील पॉवर स्टेजेस. व्यापारी कार्यक्षमता बरोबर bhp × 735.5 अपॉन v × IL. यांत्रिक कार्यक्षमता बरोबर bhp × 735.5 अपॉन EB × IA. विद्युत कार्यक्षमता बरोबर EB × IA डिवायडेड बाय V × IL. डीसी मोटारचे प्रकार. डीसी मोटारचे 3 प्रकार पडतात: सिरीज मोटार, शंट मोटार, कंपाऊंड मोटार. सिरीज मोटार. ह्यातील सिरीज फील्ड वाइंडिंग जाड तारेची, कमी वेढ्यांची अर्थात कमी रेझिस्टन्सची असून आर्मेचरच्या सिरीजमध्ये जोडलेली असते. सिरीज मोटारची कार्यपद्धत. स्टार्टिंग टॉर्क उच्च प्रतीचा असतो. मोटारला डीसी सप्लायवर जोडल्यास मोटारचा लाईन करंट IL, सिरीज फील्ड करंट ISE व आर्मेचर करंट IA सारखेच असतात. त्यामुळे मोटारचा स्टार्टिंग टॉर्क आर्मेचर करंटच्या वर्गाच्या प्रमाणात असतो, कारण डीसी मोटारचा टॉर्क हा आर्मेचर करंट व फ्लक्सच्या समप्रमाणात असतो. तसेच फील्ड फ्लक्स ह्या फील्ड करंटच्या समप्रमाणात असतात. जर डीसी मोटारचा टॉर्क T डायरेक्टली प्रोपोर्शनल IA × फ्लक्स, सिरीज मोटारचा टॉर्क T डायरेक्टली प्रोपोर्शनल IA × ISE. जर ISE डायरेक्टली प्रोपोर्शनल फ्लक्स आणि जर ISE डायरेक्टली प्रोपोर्शनल IA, T डायरेक्टली प्रोपोर्शनल IA × IA म्हणून T डायरेक्टली प्रोपोर्शनल IA². म्हणून आर्मेचर करंट वाढत गेल्यास फील्डचा संपृक्त बिंदूपर्यंत मोटारचा टॉर्क आर्मेचर करंटच्या वर्गाच्या प्रमाणात वाढतो आणि फील्डच्या संपृक्त बिंदूच्या पुढे टॉर्क हा फक्त आर्मेचर करंटच्या प्रमाणातच वाढतो. ह्यामुळे मोटारचा स्टार्टिंग टॉर्क उच्च असतो. सिरीज मोटार नो लोडवर धोकादायक वेगाने फिरते. नो लोडवर सिरीज मोटारला सप्लाय दिला असता मोटारचा नो लोड करंट फारच कमी असतो, म्हणून सिरीज फील्डपासून फारच कमी फ्लक्स मिळतात आणि मोटारचा वेग फ्लक्सच्या व्यस्त प्रमाणात असल्यामुळे मोटार अतिउच्च वेगाने फिरू लागते. नो लोडवरील हा वेग धोकादायक असतो. ह्या कारणामुळेच सिरीज मोटार नो लोडवर चालू करू नये अथवा बेल्टच्या साह्याने ही पुली जोडून चालू करू नये, कारण चालू स्थितीत बेल्ट तुटला तर मोटार एकदम नो लोड होईल आणि धोकादायक वेगाने फिरू लागेल. म्हणून ही मोटार नेहमी लोडसोबत प्रत्यक्ष कपलिंग करूनच व त्यावर लोड जोडूनच चालू करावी. लोडवर गती कमी होते. मोटारवरील लोड वाढल्यास लाईन करंट वाढतो. IL बरोबर ISE बरोबर IA असे असल्यामुळे सिरीज फील्डच्या फ्लक्स वाढतात. त्यामुळे गती कमी होते. तसेच त्यावेळी आर्मेचर करंट वाढल्यामुळे आर्मेचरच्या फ्लक्स वाढून आर्मेचर रिॲक्शनचा परिणाम होतो. आर्मेचर रिॲक्शनमुळे बॅक EMF कमी होऊन गती कमी होते, म्हणजे एकंदरीत लोडवर सिरीज मोटारची गती कमी होते. सिरीज मोटारचे उपयोग. ज्या ठिकाणी उच्च स्टार्टिंग टॉर्कची आवश्यकता असते अशा ठिकाणी ह्या मोटारचा उपयोग केला जातो. उदाहरणार्थ क्रेन, हॉइस्ट, रेल्वे, लोकोमोटिव्ह तसेच कपलिंगद्वारे जोडून फॅनसाठी, ऑटोमोबाईल इंजिन स्टार्ट करण्यासाठी इत्यादी. सिरीज मोटारची फिरण्याची दिशा बदलणे. आर्मेचरची टोके A किंवा सिरीज फील्डची टोके Y ह्या दोन्हीपैकी एकाची जोडणी उलट केल्यास मोटारची फिरण्याची दिशा उलट होते. शंट मोटार. ह्या मोटारमध्ये फील्ड वाइंडिंग बारीक तारेची, जास्त वेढ्यांची अर्थात जास्त रेझिस्टन्सची असून
ती आर्मेचरच्या पॅरललमध्ये जोडलेली असते. लोड करंट बरोबर शंट करंट अधिक आर्मेचर करंट. शंट करंट बरोबर शंट व्होल्टेज अपॉन शंट रेझिस्टन्स. शंट व्होल्टेज बरोबर व्होल्टेज. व्होल्टेज बरोबर आर्मेचर करंट प्लस आर्मेचर व्होल्टेज प्लस बॅक EMF. आर्मेचर व्होल्टेज बरोबर आर्मेचर करंट गुणिले आर्मेचर रेझिस्टन्स आणि N डायरेक्टली प्रोपोर्शनल आर्मेचर करंट. शंट मोटारची कार्यपद्धत. मोटारला DC सप्लाय दिला असता सप्लाय व्होल्टेज एवढाच व्होल्टेज कायमपणे शंट फील्डला मिळतो व त्यापैकी IA गुणिले RA एवढा व्होल्टेज आर्मेचरमध्ये ड्रॉप होऊन बाकी राहिलेला व्होल्टेज बॅक EMFला विरोध करतो. शंट मोटारचे गुणधर्म. नो लोड टॉर्क कमी असतो. शंट फील्ड सप्लायच्या पॅरलल जोडली असल्यामुळे त्यास मिळणारे व्होल्टेज कायम असते आणि शंट फील्डमधून वाहणारा करंट कायम राहून फ्लक्सही कायम राहतात. DC मोटारचा टॉर्क T डायरेक्टली प्रोपोर्शनल IA इंटू फ्लक्स असतो हे आपणास माहीत आहे. म्हणून शंट फील्डच्या फ्लक्स कायम राहतात व नो लोडवर आर्मेचर करंट कमी असतो, त्यामुळे शंट मोटारचा नो लोड टॉर्क कमी असतो. लोडवर टॉर्क सुधारतो. जसजसा लोड वाढत जाईल तसतसा आर्मेचर करंट वाढतो, त्यामुळे आर्मेचर करंटच्या प्रमाणात टॉर्क वाढत जातो. सिरीज मोटारमध्ये स्टार्टिंग टॉर्क हा आर्मेचर करंटच्या वर्गाच्या प्रमाणात असतो, परंतु शंट मोटारचा टॉर्क हा फक्त आर्मेचर करंटच्या प्रमाणात असतो. म्हणून सिरीज मोटारपेक्षा ह्या मोटारचा टॉर्क कमी असतो. नो लोड ते फुल लोडपर्यंत गती जवळपास कायम असते. नो लोडवर ही मोटार साधारण गतीने फिरते. जसजसा लोड वाढत जाईल तसतसे आर्मेचर करंट वाढून आर्मेचर रिॲक्शन वाढते. त्यामुळे मुख्य फील्डच्या फ्लक्स कमजोर होतात व आर्मेचरमध्ये निर्माण होणारा बॅक EMF कमी होतो. एकीकडे फ्लक्स कमी झाल्यामुळे मोटारची गती वाढावयास पाहिजे, तर त्याचवेळी दुसरीकडे बॅक EMF कमी झाल्यामुळे मोटारची गती कमी व्हावयास पाहिजे. परंतु जेवढ्या प्रमाणात बॅक EMF कमी होतो त्या प्रमाणात फ्लक्स कमी होत नाहीत. म्हणून पूर्ण लोडवर गती नो लोडच्या गतीपेक्षा थोडीशी कमी होते. नो लोड ते फुल लोड यामध्ये मोटारच्या गतीत पडणारा फरक फारच कमी म्हणजे दुर्लक्षणीय असतो. म्हणून ह्या मोटारला कायम गतीची मोटार असे म्हणतात. शंट मोटारचे उपयोग. ज्या ठिकाणी उच्च स्टार्टिंग टॉर्कची आवश्यकता नसते परंतु कायम गतीची आवश्यकता असते अशा ठिकाणी ह्या मोटारचा उपयोग केला जातो. उदाहरणार्थ ब्लोअर्स, लेंथ, सेंट्रिफ्युगल पंप, सॉ मशीन, रेफ्रिजरेटर इत्यादी. शंट मोटारची फिरण्याची दिशा बदलणे. ह्या मोटारची फिरण्याची दिशा बदलण्यासाठी आर्मेचरची टोके AA किंवा शंट फील्ड वाइंडिंगचे टोके ZZZ ह्यापैकी फक्त एकाची जोडणी उलट करावी म्हणजे मोटारची फिरण्याची दिशा बदलते. एखाद्या शंट मोटारला सप्लाय देण्यापूर्वीच जर फील्ड वाइंडिंग ओपन असेल तर मोटारला सप्लाय दिल्यानंतर मोटार चालू होणार नाही. परंतु नो लोडवर मोटर चालू असताना अचानक फील्ड वाइंडिंग ओपन झाल्यास मोटार अतिउच्च वेगाने फिरेल आणि जर शंट मोटर लोडवर फिरत असताना जर अचानक फील्ड वाइंडिंग ओपन झाली तर थोडा वेळ मोटर फिरत राहील आणि त्याच वेळी मोटारचा लाईन करंट खूपच वाढेल. त्यामुळे थोड्या वेळाने मोटार बंद होते आणि मोटर जळण्याची शक्यता असते. कंपाऊंड मोटार. ह्या मोटारमध्ये शंट आणि सिरीज अशा दोन्ही फील्ड वाइंडिंग असतात. फील्डच्या जोडणीवरून ह्या मोटारचे कॉम्युलेटिव्ह कंपाऊंड मोटार व डिफरेन्शियल कंपाऊंड मोटार असे मुख्य दोन प्रकार पडतात. दोन्ही प्रकारच्या मोटारमध्ये लॉंग शंट व शॉर्ट शंट पद्धतीने जोडणी केलेली असते. कॉम्युलेटिव्ह कंपाऊंड मोटार. ह्या मोटारमध्ये सिरीज फील्ड व शंट फील्डमधून वाहणाऱ्या करंटची दिशा सारखीच असते. त्यामुळे दोन्ही फील्डच्या फ्लक्स एकमेकांना मदत करतात. म्हणून या मोटारला कॉम्युलेटिव्ह कंपाऊंड मोटर असे म्हणतात. कॉम्युलेटिव्ह कंपाऊंड मोटरची कार्यपद्धत.
या मोटारमध्ये दोन्ही फील्डच्या फ्लक्स एकमेकांना मदत करीत असल्यामुळे परिणामी फ्लक्स वाढतात, म्हणून ही मोटार नो लोडवर सुरक्षित वेगाने फिरते. तसेच फ्लक्स वाढल्यामुळे मोटारचा स्टार्टिंग टॉर्क वाढतो, कारण टी डायरेक्टली प्रोपोर्शनल IA इंटू फ्लक्स. लोड वाढल्यास सिरीज फील्डचा करंट वाढतो, त्यामुळे सिरीज फील्डच्या फ्लक्स वाढून परिणामी फ्लक्स वाढतात, म्हणून नो लोडवर मोटारचा वेग कमी होतो. म्हणजेच ही मोटार सिरीज मोटारच्या गुणधर्माची असते. परंतु नो लोडवर ही मोटर सिरीज मोटारसारखी धोकादायक वेगाने फिरत नाही, कारण नो लोडवर दोन्ही फील्डच्या फ्लक्स मिळून एकूण फ्लक्स वाढतात, त्यामुळे सिरीज मोटारच्या तुलनेत स्पीड कमी असतो. कम्युलेटिव्ह कंपाऊंड मोटरचे उपयोग. जेथे बदलणाऱ्या लोडवर उच्च स्टार्टिंग टॉर्कची आवश्यकता असते, अशा ठिकाणी ह्या मोटारचा उपयोग केला जातो. उदाहरणार्थ ड्रिल मशीन, लेथ मशीन, प्लेनर, रोलिंग मिल, शेअरिंग मशीन, पंचिंग मशीन, कोल कटिंग मशीन, प्रिंटिंग मशीन इत्यादी. कम्युलेटिव्ह कंपाऊंड मोटरची फिरण्याची दिशा बदलणे. आर्मेचर किंवा फील्ड ह्यापैकी एकाची जोडणी उलट केल्यास फिरण्याची दिशा बदलते. फील्डची जोडणी बदलते वेळी दोन्ही फील्डच्या करंटची दिशा बदलणार नाही याची काळजी घ्यावी लागते. म्हणून दोन फील्डपैकी एका फील्डची जोडणी उलट करू नये, कारण एकाच वेळी दोन्ही फील्डची जोडणी बदलली पाहिजे. म्हणून अशा प्रकारची संभाव्य चूक टाळण्यासाठी फक्त आर्मेचरची जोडणीच उलट करणे सोयीस्कर होईल. डिफरेन्शियल कंपाऊंड मोटर. ह्या मोटारच्या शंट फील्ड व सिरीज फील्डमधून वाहणाऱ्या करंटची दिशा एकमेकांच्या विरुद्ध असते, त्यामुळे दोन्ही फील्ड फ्लक्स एकमेकास विरोध करतात, म्हणून या मोटारला डिफरेन्शियल कंपाऊंड मोटर असे म्हणतात. डिफरेन्शियल कंपाऊंड मोटरची कार्यपद्धत. दोन्ही फील्डच्या फ्लक्स एकमेकांना विरोध करीत असल्यामुळे परिणामी फ्लक्स कमी होतात, कारण शंट फील्डच्या फ्लक्स जवळपास कायम असतात आणि सिरीज फील्डच्या फ्लक्स लोड करंटवर अवलंबून असतात. त्यामुळे परिणामी फ्लक्स बरोबर फ्लक्स SH वजा फ्लक्स SE ह्याप्रमाणे कमी होतात. फ्लक्स कमी झाल्यामुळे सुरुवातीस टॉर्क कमी होतो. लोड वाढल्यास आर्मेचर करंट वाढून आर्मेचर रिॲक्शनमुळे बॅक EMF कमी होतो. त्याचवेळी सिरीज फील्डच्या फ्लक्स वाढून परिणामी फ्लक्स कमी होतात, म्हणून नो लोड ते फुल लोड ह्या मोटारचा वेग कायम राहतो. म्हणजेच ही मोटार शंट मोटारच्या गुणधर्माची असते. ही मोटार सप्लायशी जोडून चालू करण्यापूर्वी प्रथम एका स्विचद्वारे सिरीज फील्ड वाइंडिंग शॉर्ट करावे लागते आणि जेव्हा मोटार चालू होऊन वेगात येते तेव्हा स्विच ओपन करून सिरीज फील्ड वाइंडिंग सर्किटमध्ये जोडावी लागते. कारण मोटरला जेव्हा सप्लाय मिळतो तेव्हा सिरीज व शंट फील्डच्या फ्लक्स एकमेकास विरोध करीत असल्याने आर्मेचरला एकाच वेळी उलटसुलट टॉर्क मिळतो आणि त्यामुळे आर्मेचर कोणत्याही एका दिशेत फिरण्यास तयार होत नाही व मोटार हमिंग देते. असे होऊ नये म्हणून सिरीज फील्ड शॉर्ट केल्यास सुरुवातीस मोटार शंट मोटार म्हणून फिरू लागते व नंतर सिरीज फील्ड सर्किटमध्ये जोडल्यास डिफरेन्शियल कंपाऊंड मोटर म्हणून फिरू लागते. डिफरेन्शियल कंपाऊंड मोटरचे उपयोग. ह्या मोटारीला चालू करतेवेळी विशेष काळजी घ्यावी लागते. शिवाय ह्यामध्ये असलेले गुणधर्म शंट मोटारमध्ये चांगल्या प्रकारे मिळत असल्यामुळे ह्या मोटारचा उपयोग सहसा केला जात नाही. DC मोटारचे वेग नियंत्रण. स्पीड कंट्रोल ऑफ DC मोटर. DC मोटारचा वेग हा बॅक EMFच्या समप्रमाणात व फ्लक्सच्या व्यस्त प्रमाणात असतो. म्हणून बॅक EMF किंवा फ्लक्समध्ये बदल करून मोटारच्या वेगात बदल करता येतो. त्यासाठी साधारणपणे वापरण्यात येणाऱ्या पद्धती पुढील प्रमाणे आहेत. शंट व कंपाऊंड मोटारचे वेग नियंत्रण. आर्मेचर कंट्रोल पद्धत. ह्या पद्धतीत मोटारचा वेग तिच्या मूळ वेगापेक्षा कमी करता येतो. त्यासाठी आर्मेचरच्या सिरीजमध्ये एक बदलता विरोध जोडला जातो. त्यास आर्मेचर नियंत्रक विरोध असे म्हणतात. ह्या विरोधामध्ये I गुणिले R ह्याप्रमाणे व्होल्टेज ड्रॉप होऊन बॅक EMF कमी होतो, कारण बॅक EMF बरोबर
व्होल्टेज गुणुले आर्मेचर करंट इंटू आर्मेचर रेझिस्टन्स. बॅक EMF कमी झाल्यामुळे मोटारचा वेगही कमी होतो. अशा प्रकारे बदलत्या विरोधाची किंमत बदलून बॅक EMF 1 पासून बॅक EMF 2 पर्यंत बॅक EMF कमी केल्यास मोटारचा वेग N1 पासून N2 पर्यंत कमी होतो. बॅक EMF 1 डायरेक्टली प्रोपोर्शनल N1 आणि बॅक EMF 2 डायरेक्टली प्रोपोर्शनल N2. म्हणून EB1/EB2 = N1/N2. म्हणून N2 EB2 × N1/EB1 RPM प्रमाणे वेग नियंत्रण करता येते. आर्मेचर कंट्रोलचे फायदे. आर्मेचरचा स्टार्टिंग करंट कमी होतो. स्थिर लोडवर साधारण वेगापेक्षा वेग कमी करण्यासाठी उपयुक्त असतो. आर्मेचर कंट्रोलचे तोटे. साधारण वेगापेक्षा वेग वाढवता येत नाही. बदलत्या लोडवर स्थिर वेग मिळत नाही. नियंत्रक विरोधामध्ये जास्त प्रमाणात उष्णता निर्माण होऊन जास्त प्रमाणात पॉवर लॉस होतो. त्यामुळे मोटारची कार्यक्षमता कमी होते. आर्मेचर करंट साधारणपणे फील्ड करंटपेक्षा जास्त असतो आणि हाच करंट आर्मेचर नियंत्रक रेझिस्टन्समधून वाहतो. हा जास्तीचा करंट वाहून नेण्यासाठी जाड तारेचा रेझिस्टन्स वापरावा लागतो. म्हणून आर्मेचर नियंत्रक रेझिस्टन्स किमतीने महाग पडतो. जास्त वेळपर्यंत गती कमी करता येत नाही. आर्मेचर कंट्रोलचे उपयोग. ही पद्धत प्रिंटिंग मशीन, क्रेन, हॉइस्ट व जेथे कमी वेळेसाठी कमी वेगाची आवश्यकता असते अशा ठिकाणी वापरण्यात येणाऱ्या शंट किंवा कंपाऊंड मोटरसाठी वापरली जाते. शंट फील्ड नियंत्रण पद्धत. शंट फील्डच्या सिरीजमध्ये एक बदलता विरोध जोडला जातो. त्यास फील्ड रेग्युलेटर अथवा फील्ड रेहोस्टॅट असे म्हणतात. फील्ड रेहोस्टॅटमुळे फील्ड सर्किटचा एकूण रेझिस्टन्स वाढतो. म्हणून फील्ड करंट कमी होतो. फील्ड करंट कमी झाल्यामुळे फील्ड फ्लक्स कमी होतात. म्हणून मोटारचा वेग वाढतो. शंट फील्डचे फायदे. या पद्धतीत मोटारचा वेग साधारण वेगापेक्षा 15 ते 30% वाढवता येतो. फील्ड करंट हा आर्मेचर करंटपेक्षा कमीच असतो. म्हणून फील्ड रेहोस्टॅटमधूनही कमी करंट वाहून पॉवर लॉसही कमी होतो आणि उष्णता पण कमी निर्माण होते. नियंत्रणासाठी ही पद्धत साधी, सोपी, स्वस्त व कार्यक्षम असते. शंट फील्ड नियंत्रण पद्धतीचे तोटे. फील्ड सर्किटचा रेझिस्टन्स हा शंट फील्डच्या रेझिस्टन्सपेक्षा कमी करता येत नाही. म्हणून ह्या पद्धतीने मोटारचा वेग साधारण वेगापेक्षा कमी करता येत नाही. वेग वाढल्यास जास्तीच्या वेगावर फील्ड कमजोर होऊन कॉम्युटेशनवर परिणाम होतो व स्पार्किंग होते. म्हणून इंटरपोलशिवाय ही पद्धत योग्य नसते. जास्तीच्या वेगावर फील्ड कमजोर झाल्यामुळे टॉर्क कमी होतो. शंट फील्ड नियंत्रण पद्धतीचा उपयोग. बदलणाऱ्या लोडवर व जेथे मोटारचा वेग साधारण वेगापेक्षा वाढावयाचा असतो अशा ठिकाणी ही पद्धत वापरली जाते. सिरीज मोटरचे वेग नियंत्रण. फील्ड डायव्हर्टर पद्धत. सिरीज फील्डच्या पॅरललमध्ये एक बदलता विरोध जोडला जातो. त्यास फील्ड डायव्हर्टर असे म्हणतात. सिरीज फील्ड शॉर्ट होऊ नये म्हणून बदलत्या विरोधाच्या सिरीजमध्ये दुसरा एक स्थिर विरोध जोडला जातो. फील्ड डायव्हर्टरमुळे फील्ड करंट विभागला जाऊन फ्लक्स कमी होतात. त्यामुळे मोटारचा वेग वाढतो आणि सर्किटमधील स्विच ओपन केल्यास साधारण वेगाने मोटार फिरू लागते. या पद्धतीचा उपयोग विद्युत रेल्वेमध्ये केला जातो. टॅप्ड फील्ड नियंत्रण पद्धत. या पद्धतीमध्ये सिरीज फील्डला टॅपिंग काढल्या जातात आणि सुरुवातीला संपूर्ण फील्ड वाइंडिंग सर्किटमध्ये जोडून मोटर चालू करतात. नंतर फील्डच्या आवश्यक तेवढ्या जास्तीच्या टॅपिंग सर्किटमध्ये जोडल्या गेल्यास जास्त फ्लक्स मिळून वेग कमी होतो. टॅपिंग कमी केल्यास फ्लक्स कमी होऊन वेग वाढतो. अशा पद्धतीचा उपयोग फॅन मोटर व मिक्सर सारख्या छोट्या छोट्या मोटारीमध्ये केला जातो. आर्मेचर डायव्हर्टर पद्धत. आर्मेचरच्या पॅरललमध्ये बदलता विरोध जोडला जातो. त्यास आर्मेचर डायव्हर्टर असे म्हणतात. या डायव्हर्टरमुळे आर्मेचर करंट
डायव्हर्टरकडे विभागला जातो. त्यामुळे सिरीज मोटारचा वेग साधारण वेगापेक्षा कमी होतो, कारण मोटारचा टॉर्क कायम राहण्यासाठी आर्मेचर करंट अर्थात सिरीज फील्ड करंट वाढतो. त्यामुळे फ्लक्स वाढून वेग कमी होतो, कारण T = KIA × फ्लक्स. वॉर्ड-लेनॉर्ड पद्धत. ह्या पद्धतीने DC मोटारचा वेग साधारण वेगापेक्षा कमी अथवा जास्त करता येतो. एक स्वतंत्र मोटार जनरेटर सेट वापरला जातो. जनरेटरला फिरवणारी मोटर AC अथवा DC मोटर असते. ज्या मोटारचे वेग नियंत्रण करावयाचे आहे त्या मोटारच्या आर्मेचरला DC जनरेटरचा व्होल्टेज दिला जातो. त्या जनरेटरची फील्ड वाइंडिंग, फील्ड रेग्युलेटर व रिव्हर्सिंग स्विचद्वारे स्वतंत्रपणे DC सप्लायशी जोडलेली असते. तसेच मोटारचीही फील्ड वाइंडिंग स्वतंत्रपणे DC सप्लायशी जोडलेली असते. जनरेटरच्या फील्ड रेग्युलेटरद्वारे जनरेटरचा व्होल्टेज कमी जास्त करून मोटारला दिला जातो. त्यामुळे व्होल्टेज कमी मिळाल्यास मोटारचा वेग कमी होतो आणि जास्त व्होल्टेज मिळाल्यास वेग वाढतो. शिवाय मोटारची फिरण्याची दिशा बदलावयाची झाल्यास रिव्हर्सिंग स्विचद्वारे फील्डच्या सप्लायची पोलॅरिटी बदलून फील्डची जोडणी उलट केली जाते. त्यामुळे मोटरची फिरण्याची दिशाही बदलता येते. वॉर्ड-लेनॉर्ड पद्धतीचे फायदे. मोटारचा वेग कमीही करता येतो आणि वाढवताही येतो. मोटारची फिरण्याची दिशा सहजासहजी बदलता येते. फील्ड रेग्युलेटरमध्ये कमी प्रमाणात पॉवर लॉस होतो, म्हणून ही पद्धत जास्त कार्यक्षम असते. मोटारवरील लोड बदलता असेल अथवा स्थिर असेल तरीही त्याचा परिणाम वेग नियंत्रणावर होत नाही. तोटे. सुरुवातीची किंमत जास्त असते. वॉर्ड-लेनॉर्ड पद्धतीचे उपयोग. या पद्धतीचा उपयोग रोलिंग मिल, पेपर मिल, हॉइस्ट, एलिव्हेटर इत्यादी ठिकाणच्या मोटारचे वेग नियंत्रण करण्यासाठी केला जातो. DC मोटार चालू करणे. कोणतीही DC मोटार प्रत्यक्ष विद्युत पुरवठ्याशी जोडून चालू करणे सुरक्षित नसते, कारण मोटारच्या आर्मेचरचा रेझिस्टन्स फारच कमी असतो. साधारणपणे तो 1 ओहमपेक्षा कमी असतो. शिवाय मोटार सुरू करण्यापूर्वी म्हणजे आर्मेचर स्थिर असताना त्यामध्ये बॅक EMF 0 असतो. म्हणून सप्लाय व्होल्टेजला विरोध करणारा घटक नसल्यामुळे सुरुवातीस आर्मेचरमधून स्टार्टिंग करंट हा लाईन व्होल्टेज अपॉन आर्मेचर रेझिस्टन्स ह्याप्रमाणे उच्च करंट वाहतो. ह्या करंटमुळे आर्मेचर जळून जाण्याची शक्यता असते. म्हणून सुरुवातीला जादा करंट कमी करण्यासाठी आर्मेचरमध्ये बॅक EMF निर्माण होईपर्यंत आर्मेचरच्या सिरीजमध्ये रेझिस्टन्स जोडणे आवश्यक असते. रेझिस्टन्स जोडल्यामुळे आर्मेचरला कमी व्होल्टेज मिळून सुरुवातीचा करंट कमी होतो. त्यामुळे मोटार सुरक्षितपणे चालू होते. मोटार चालू झाल्यावर सुरक्षित रनिंग करंट घेऊन मोटार सुरक्षितपणे फिरू लागते. अशा प्रकारे मोटार सुरक्षितपणे चालू करण्यासाठी जो घटक वापरला जातो त्यास स्टार्टर असे म्हणतात. स्टार्टरची आवश्यकता. मोटारचा स्टार्टिंग करंट कमी करण्यासाठी, ओव्हरलोडपासून मोटारचा बचाव करण्यासाठी, ओव्हर व्होल्टेज व अंडर व्होल्टेजपासून मोटारचा बचाव करण्यासाठी. स्टार्टरचे प्रकार. 2 पॉइंट स्टार्टर, 3 पॉइंट स्टार्टर, 4 पॉइंट स्टार्टर असे 3 प्रकारचे स्टार्टर असतात. 2 पॉइंट स्टार्टर हा स्टार्टर सिरीज मोटार चालू करण्यासाठी वापरला जातो. ह्यातील स्टार्टिंग रेझिस्टन्सला टॅपिंग काढून पितळी स्टडला जोडलेले असतात. हा रेझिस्टन्स मोटारच्या सिरीजमध्ये जोडून मोटारला सप्लाय दिला जातो. त्यामुळे रेझिस्टन्समध्ये व्होल्टेज ड्रॉप होऊन आर्मेचरला कमी व्होल्टेज मिळून स्टार्टिंग करंट कमी होतो. स्टार्टिंग रेझिस्टन्स सर्किटमध्ये जोडण्यासाठी अथवा वगळण्यासाठी एक हँडल स्प्रिंगद्वारे जोडलेला असतो आणि स्टार्टिंग रेझिस्टन्सच्या सिरीजमध्ये ओव्हरलोड कॉईल व नो होल्ड कॉईल जोडलेली असते. नो होल्ड कॉईलला होल्डिंग कॉईल असेही म्हणतात. स्टार्टरचे हँडल ऑन पोझिशनला धरून ठेवणे हे मुख्य कार्य नो होल्ड कॉईलचे असते व ओव्हरलोडपासून बचाव करणे हे कार्य ओव्हरलोड कॉईलचे असते. 2 पॉइंट स्टार्टरची कार्यपद्धत. जोडणी करून स्टार्टर हँडल जेव्हा पहिल्या स्टँडवर नेला जातो तेव्हा स्टार्टिंग रेझिस्टन्स, नो होल्ड कॉईल, सिरीज फील्ड व आर्मेचर हे सर्व सिरीजमध्ये जोडले जातात.
त्यामुळे आर्मेचरला कमी व्होल्टेज मिळून हळुवारपणे आर्मेचर फिरू लागतो. नंतर हळूहळू हँडल उजवीकडे म्हणजे नो होल्ड कॉईलकडे सरकवत गेल्यास स्टार्टिंग रेझिस्टन्स आर्मेचरच्या सर्किटमधून कमी कमी होत जातो. त्यामुळे आर्मेचरचा वेग वाढू लागतो. जेव्हा हँडल ऑनवर घेतला जातो तेव्हा संपूर्ण स्टार्टिंग रेझिस्टन्स आर्मेचर सर्किटमधून वगळला जातो आणि आर्मेचर पूर्ण वेगाने फिरू लागतो. या स्थितीवर नो होल्ड कॉईलमध्ये पूर्णपणे विद्युत चुंबक तयार होतो आणि नो होल्ड कॉईलचा विद्युत चुंबक हँडलला धरून ठेवते. जेव्हा नो होल्ड कॉईलमधून वाहणारा करंट थांबेल तेव्हा त्यातील चुंबक शक्ती नाहीशी होऊन हँडलला सोडून देते. स्प्रिंगमुळे हँडल हा पूर्ववत ऑफ स्थितीला येऊन थांबतो आणि मोटार बंद होते. जोपर्यंत पुन्हा हँडल पुढे सरकावत नाही तोपर्यंत मोटार चालू होत नाही. ह्या स्टार्टरमध्ये मोटार ओव्हरलोड झाल्यास तोच ओव्हरलोड करंट OLC मधून वाहतो. त्यामुळे OLCच्या विद्युत चुंबकाची चुंबक शक्ती वाढून तिच्या शेजारी असलेली लोखंडी पट्टी वर ओढल्या जाते. त्यामुळे NVCचे दोन्ही टोके शॉर्ट होतात. NVCची चुंबक शक्ती नष्ट होते. त्यामुळे ती हँडलला सोडून देते. स्प्रिंगमुळे हँडल झपकन मागे येऊन ऑफ स्थितीवर येतो. त्यामुळे मोटर बंद होते. 3 पॉइंट स्टार्टर. DC शंट व कंपाऊंड मोटार चालू करण्यासाठी या स्टार्टरचा उपयोग होतो. यामध्ये लाईनची पॉझिटिव्ह वायर जोडण्यासाठी L टर्मिनल, मोटारच्या आर्मेचरचे एक टोक जोडण्यासाठी A टर्मिनल, फील्ड वाइंडिंगचे एक टोक जोडण्यासाठी F असे 3 टर्मिनल असतात. म्हणून ह्यास 3 पॉइंट स्टार्टर असे म्हणतात. 3 पॉइंट स्टार्टरची कार्यपद्धत. स्टार्टरशी मोटार जोडून DC सप्लाय दिला असता जेव्हा हँडल ऑफ स्थितीवरून पहिल्या स्टँडवर घेतला जातो तेव्हा संपूर्ण स्टार्टिंग रेझिस्टन्स आर्मेचरच्या सिरीजमध्ये येतो. त्यामुळे आर्मेचरला मिळणारे व्होल्टेज कमी मिळून स्टार्टिंग करंट कमी होतो आणि आर्मेचर सुरक्षित व हळुवारपणे फिरू लागतो. स्टार्टर हँडल पहिल्या स्टँडवरून दुसऱ्या स्टँडवर नेल्यास 1 ते 2 एवढा रेझिस्टन्स आर्मेचर सर्किटमधून वगळला जातो आणि 2 ते 1 एवढा रेझिस्टन्स NVC मार्फत फील्ड सर्किटमध्ये जोडला जातो. त्यामुळे आर्मेचरला मिळणाऱ्या व्होल्टेजमध्ये वाढ होते व त्याचवेळी फील्ड करंट कमी होऊन फील्ड फ्लक्स कमी होतात. म्हणून मोटर पहिल्यापेक्षा जास्त वेगाने फिरू लागते. अशा प्रकारे क्षणाक्षणाने हँडल पुढे पुढे सरकावत जाऊन ऑन स्थितीवर नेल्यास संपूर्ण स्टार्टिंग रेझिस्टन्स आर्मेचर सर्किटमधून निघून जातो आणि फील्ड सर्किटमध्ये जोडला जातो. यावेळी आर्मेचरला पूर्ण व्होल्टेज मिळून मोटार पूर्ण वेगाने फिरू लागते. ऑन स्थितीवर हँडलवरील हात काढला तरीही NVC विद्युत चुंबक झाल्यामुळे हँडलला धरून ठेवते आणि मोटार सतत फिरत राहते. जेव्हा वीज पुरवठा खंडित होईल तेव्हा NVCची चुंबक शक्ती नष्ट होते. त्यामुळे ते हँडलला सोडून देते. स्प्रिंगमुळे हँडल झपकन मागे येऊन ऑफ स्थितीवर थांबतो आणि मोटार बंद होते. जेव्हा मोटरवर साधारण लोडपेक्षा जास्तीचा लोड येतो म्हणजे मोटार ओव्हरलोड होईल तेव्हा ती सप्लायकडून जास्तीचा करंट घेते. स्टार्टरमधील ओव्हरलोड कॉईल लाईनच्या सिरीजमध्ये जोडली असल्याने तोच ओव्हरलोड करंट OLC मधून वाहतो. तेव्हा OLCची चुंबकीय शक्ती साधारण चुंबक शक्तीपेक्षा वाढते. त्या वाढीव चुंबक शक्तीमुळे तिच्या खाली असलेली पट्टी वर आकर्षिला जाते आणि त्यामुळे NVCचे दोन्ही टोके शॉर्ट होतात. म्हणून NVCची चुंबक शक्ती नष्ट होऊन हँडलला सोडून देते. स्प्रिंगमुळे हँडल ऑफ स्थितीवर येऊन मोटार सप्लायपासून अलग होते आणि पुढील संभाव्य धोका टळतो. तसेच जरी सप्लाय व्होल्टेज रेटेड व्होल्टेजपेक्षा कमी असेल तरी हँडल धरून ठेवण्याइतकी चुंबकीय शक्ती NVC मध्ये निर्माण होतच नाही. म्हणून अंडर व्होल्टेजपासूनही मोटारचे संरक्षण साधले जाते. स्टार्टरमधील सुरक्षिततेचे साधने. OLC ओव्हरलोड कॉईल. ही कॉईल जाड तारेची व कमी बेड्यांची तयार करून एका कोअरवर बसवलेली असते. ही कॉईल लाईनच्या L टर्मिनलच्या सिरीजमध्ये जोडलेली असते. ह्या कॉईलच्या कोअरच्या खाली एक पातळ लोखंडी पट्टी असते. पट्टीच्या शेजारी NVCचे दोन्ही टोके 2 टर्मिनलला जोडलेली असतात.
ह्या कॉईलचे मुख्य कार्य म्हणजे मोटरचे ओव्हरलोड करंटपासून संरक्षण करणे होय. मोटर जेव्हा सप्लायकडून ओव्हरलोड करंट घेते तेव्हा तो करंट OLC मधूनही वाहतो. त्यामुळे तिची चुंबक शक्ती वाढून तिच्या खाली असलेली लोखंडी पट्टी वर ओढली जाते. ती पट्टी वर ओढल्यामुळे NVC शॉर्ट होऊन तिची चुंबक शक्ती नाहीशी होते. त्यामुळे ती हँडलला सोडून देते. स्प्रिंगमुळे हँडल ऑफ स्थितीवर येतो आणि मोटर सप्लायपासून अलग होऊन मोटरचे संरक्षण होते. NVC नो व्होल्ट कॉईल. ही कॉईल बारीक तारेची व जास्त वेढ्यांची तयार करून कोअरवर बसवलेली असते. मोटार चालू करताना सुरुवातीस ही कॉईल फक्त फील्डच्या सिरीजमध्ये असते आणि मोटार चालू असताना स्टार्टिंग रेझिस्टन्स व फील्डच्या सिरीजमध्ये असते. या कॉईलला होल्डिंग कॉईल असेही म्हणतात. ही कॉईलसुद्धा एक विद्युत चुंबकच असतो. त्यामुळे स्टार्टरचा हँडल जेव्हा ऑन स्थितीवर असतो तेव्हा तो NVCच्या शेजारी येतो. NVCचे सर्किट पूर्ण झाल्यामुळे तिच्या विद्युत चुंबकामुळे हँडल धरून ठेवला जातो. म्हणजेच ह्या कॉईलचे मुख्य कार्य म्हणजे हँडलला ऑन स्थितीत धरून ठेवणे व अंडर व्होल्टेज किंवा नो व्होल्टेजवर हँडल सोडून देणे हे होय. 3 पॉइंट स्टार्टरमधील उणीव. जेव्हा शंट अथवा कंपाऊंड मोटरचा वेग साधारण वेगापेक्षा वाढवावयाचा असतो तेव्हा फील्डच्या सिरीजमध्ये फील्ड रेग्युलेटर जोडावा लागतो. अशावेळी 3 पॉइंट स्टार्टर ट्रिप होतो. कारण स्टार्टरमधील स्टार्टिंग रेझिस्टन्स, NVCचा रेझिस्टन्स, शंट फील्डचा रेझिस्टन्स व फील्ड रेग्युलेटरचा रेझिस्टन्स असे 5 रेझिस्टन्स सिरीजमध्ये येतात. त्यामुळे सर्किटचा एकूण रेझिस्टन्स वाढून करंट कमी होतो. करंट कमी झाल्यामुळे NVCच्या चुंबकीय शक्तीची स्ट्रेंथ कमी होते. त्यामुळे हँडलला धरून ठेवू शकत नाही. म्हणून अशा ठिकाणी 3 पॉइंट स्टार्टर कार्य करू शकत नाही. मोटरची स्पीड नॉर्मल स्पीडपेक्षा वाढवण्यासाठी आणि फील्ड रेग्युलेटरसह मोटारला चालू करण्यासाठी यामध्ये काही सुधारणा करून 4 पॉइंट स्टार्टर तयार केलेला आहे. 4 पॉइंट स्टार्टर. यामध्ये L1, L2, F व A असे 4 टर्मिनल असतात. यातील L1ला सप्लायची पॉझिटिव्ह, L2ला निगेटिव्ह, Aला आर्मेचरचे एक टोक आणि Fला शंट फील्डचे एक टोक अशी जोडणी करावयाची असते. मोटारच्या आर्मेचरचे दुसरे टोक व फील्डचे दुसरे टोक एकत्र शॉर्ट करून त्यास निगेटिव्ह जोडावयाची असते. स्टार्टरच्या आत NVCच्या सिरीजमध्ये एक स्वतंत्र नियंत्रक रेझिस्टन्स जोडून L2 टर्मिनलला जोडलेले असते. फील्डचे व NVCचे सर्किट स्वतंत्र असल्याने शंट फील्डच्या करंटचा परिणाम NVCच्या करंटवर होत नाही. 4 पॉइंट स्टार्टरची कार्यपद्धत. जोडणी करून व सप्लाय चालू करून सुरुवातीस हँडल हा ऑफ स्थितीवरून ऑन स्थितीवर स्टार्टिंग रेझिस्टन्सच्या पहिल्या स्टडवर घेतल्यास संपूर्ण स्टार्टिंग रेझिस्टन्स आर्मेचरच्या सिरीजमध्ये जोडला जातो. त्यामुळे आर्मेचर सर्किटचा रेझिस्टन्स वाढून आर्मेचरचा स्टार्टिंग करंट कमी होतो आणि मोटर सुरक्षितपणे फिरू लागते. हँडल जेव्हा दुसऱ्या स्टंडवर घेतला जातो तेव्हा 1 ते 2 एवढा रेझिस्टन्स आर्मेचर सर्किटमधून निघून जातो आणि त्यामुळे बॅक EMF वाढून मोटारचा वेग वाढतो. अशा प्रकारे ऑन स्थितीवर संपूर्ण स्टार्टिंग रेझिस्टन्स आर्मेचर सर्किटमधून निघून जातो. त्यामुळे मोटर पूर्ण वेगाने फिरू लागते. यावेळी NVCच्या सिरीजमध्ये जोडलेला रेझिस्टन्स हा NVCच्या करंटवर नियंत्रण ठेवून करंट लिमिटिंग रेझिस्टन्स म्हणून कार्य करतो. जेव्हा मोटर ओव्हरलोड करंट घेऊ लागते तेव्हा OLCची चुंबक शक्ती वाढून 3 पॉइंट स्टार्टरसारखे NVC शॉर्ट होऊन सप्लायपासून मोटर अलग होते. अंडर व्होल्टेज किंवा नो लोड व्होल्टेज झाले तर NVCची चुंबक शक्ती नाहीशी होऊन किंवा कमकुवत होऊन हँडलला धरून ठेवू शकत नाही. स्प्रिंगमुळे हँडल मागे ओढला जाऊन ऑफ स्थितीवर येतो व मोटर बंद होते. DC मशीनची देखभाल. DC मशीन म्हणजे DC जनरेटर व DC मोटर या दोन्ही मशीनचा समावेश असतो. या मशीनचे आयुष्य वाढवण्यासाठी व मशीन कार्यक्षम ठेवण्यासाठी मशीनची देखभाल करणे आवश्यक असते. त्यासाठी मशीनच्या देखभालीचा व दुरुस्तीचा एक कार्यक्षम आराखडा तयार करावा लागतो. त्यामुळे मशीनमधील मोठे बिघाड, अपघात, महागडा दुरुस्ती खर्च व उत्पादन क्रियेतील व्यत्यय टाळू शकतो.
हा आराखडा तयार करताना दैनंदिन, साप्ताहिक, मासिक, सहामाही व वार्षिक अशा कालावधीत काय काय परीक्षण व दुरुस्ती करावयाचे याचे नियोजन करावे लागते. हे नियोजन खालील बाबी विचारात घेऊन करावे लागतात. मोटार, जनरेटर यांचे उत्पादनातील महत्त्व, मशीनची ड्युटी सायकल म्हणजेच ती मशीन सतत किती तास कार्य करू शकते तो कालावधी, मशीनचे वय, मशीनचा पूर्व इतिहास, मशीन ज्या वातावरणात कार्य करते ते वातावरण, मशीनच्या उत्पादकाने केलेल्या शिफारसी. एखादा इलेक्ट्रिशियन, वायरमन हे मशीनची नियमित देखभाल व दुरुस्ती करताना आपल्या स्वतःच्या अक्कल, हुशारीने व अनुभवाने दोष शोधून त्यावर उपायसुद्धा चांगल्या प्रकारे करतात. उदाहरणार्थ, फक्त वासाने इन्सुलेशन जळत असल्याचे ओळखतो, स्वतःच्या जाणीववरून वाइंडिंग किंवा बेअरिंग जास्त गरम होत असल्याचे ओळखतो, आवाजावरून स्पीड किंवा व्हायब्रेशनचा दोष ओळखतो, स्पार्किंग पाहून त्याची तीव्रता व दोष ओळखतो. मशीनमधील दोष शोधून काढताना व त्याची दुरुस्ती करताना या अक्कल, हुशारीचाच जास्त प्रभाव पडत असतो. हुशारीबरोबरच विद्युत सैद्धांतिकचे तत्त्व, टेस्टिंग करावयाची पद्धत, टेस्ट करावयाचे कार्यक्षम उपकरणे या बाबीसुद्धा मशीनच्या देखभाल व दुरुस्तीसाठी उपयुक्त असतात. दैनंदिन देखभाल. DC मशीनची दररोज खालीलप्रमाणे देखभाल करावी. अर्थ कनेक्शन व मशीनचे लीड्स पाहून परीक्षण करावे. कॉम्युटेटरवरील स्पार्किंग पाहून परीक्षण करावे. मशीनला हात लावून मोटर वाजवीपेक्षा जास्त गरम होते का ते पाहावे. मशीनच्या नियंत्रक साधनांचे परीक्षण करावे. ऑइल रिंग मशीनच्या बाबतीत, मोठ्या आकाराच्या बेअरिंगमध्ये ऑइल रिंग असतात. ऑइल रिंग व्यवस्थित कार्य करतात का ते पाहण्यासाठी बेअरिंगचे परीक्षण करावे. बेअरिंगचे तापमान नोंद करावे. आवश्यकता भासल्यास ऑइल वाढवावे. एंड प्ले तपासून पाहावे. मशीनच्या चालू स्थितीत आवाजाचे परीक्षण करावे. साप्ताहिक देखभाल. दर आठवड्याला खालीलप्रमाणे देखभाल करावी. कॉम्युटेटर व ब्रशेसचे परीक्षण करावे. बेल्ट टेन्शन तपासून पाहावे. हे टेन्शन जास्त असेल तर तात्काळ कमी करावे आणि ज्या मोटरमध्ये स्लीव बेअरिंग असतील अशा मशीनच्या स्टेटर व रोटरमधील एअर गॅप तपासावे. धुळीच्या जागेत असणाऱ्या मोटरला ब्लोअरच्या साहाय्याने स्वच्छ करावे. ज्या ठिकाणी मोटर वारंवार चालू बंद करावे लागते अशा मोटरच्या स्टार्टरमधील कॉन्टॅक्ट्सची झीज तपासावी. ऑइल लुब्रिकंट असलेल्या बेअरिंगच्या ऑइल रिंगमधील ऑइल, धूळ किंवा कचऱ्यामुळे खराब झाले का ते तपासावे. ऑइलच्या रंगावरून याचे सहज परीक्षण करता येते. फाउंडेशन बोल्ट व इतर फास्टनरचे परीक्षण करावे. मासिक देखभाल. दर महिन्याला खालीलप्रमाणे देखभाल करावी. सर्व नियंत्रक साधने ओव्हरहॉलिंग करावे. ऑइल सर्किट ब्रेकर्सची तपासणी करून स्वच्छ करावे. आर्द्रता व धुळीच्या वातावरणातील मोटरच्या हायस्पीड बेअरिंगमधील ऑइल बदलावे. मोटरचे ब्रशेस बाहेर काढून ब्रश होल्डर्स साफ करून ब्रशची बेंडिंग तपासावी. वाइंडिंगचे इन्सुलेशन तपासावे. सहामाही देखभाल. दर 6 महिन्याला खालीलप्रमाणे देखभाल करावी. ब्रशेसची तपासणी करून खराब असल्यास नवीन बदलावे. वातावरणाच्या परिणामामुळे आर्मेचर कोअर व वाइंडिंग कोअर यावर गंज चढू नये म्हणून सर्व वाइंडिंग साफ करून मोटारला हिटिंग देऊन त्यानंतर वाइंडिंगला वॉर्निशिंग करावे. ब्रश टेन्शन तपासून योग्य टेन्शन जुळवून घ्यावे. बॉल बेअरिंग आणि रोलर बेअरिंग ग्रीस तपासावे. आवश्यकता भासल्यास ग्रीस बदलावे. बेअरिंगमधील सर्व ऑइल काढून पेट्रोल आणि थोडेसे लुब्रिकंट ऑइलने बेअरिंग धुवून घ्यावे आणि नंतर नवीन ऑइल भरावे. मोटरचा इनपुट करंट व जनरेटरचा आउटपुट करंट तपासून नॉर्मल आहे किंवा नाहीत ते पाहावे. वार्षिक देखभाल. दर वर्षाला खालीलप्रमाणे देखभाल करावी. हाय स्पीडच्या सर्व बेअरिंग तपासून आवश्यकता भासल्यास नवीन बदलावे. सर्व वाइंडिंग जोराच्या कोरड्या हवेने साफ स्वच्छ करावे. जोराच्या हवेने वाइंडिंगला इजा होणार नाही याची काळजी घ्यावी. घाण साचलेली आणि तेलकट झालेली वाइंडिंग साफ करून वॉर्निशिंग करावी. ज्या मोटारी वारंवार चालू बंद करण्यात येतात त्या सर्व मोटारी ओव्हरहॉलिंग करावे. खराब झालेले स्विचेस व फ्युजेस बदलून नवीन टाकावे. ऑइलची तपासणी करावी. दमट हवामानातील स्टार्टरमधील ऑइल बदलून नवीन टाकावे. मोटरची फील्ड वाइंडिंग, कंट्रोल गिअर व वायरिंग यांचा इन्सुलेशन रेझिस्टन्स तपासावे. अर्थ रेझिस्टन्स तपासावे.
आर्मेचर व फील्ड यामधील एअर गॅप तपासावे. मोटर जनरेटरची ओव्हरहॉलिंग करण्यापूर्वी व अगोदर वाइंडिंगचे इन्सुलेशन तपासावे. DC मशीनची टेस्टिंग घेण्याच्या पद्धती. DC मशीनच्या खालील टेस्ट घ्याव्या लागतात. ग्राउंड टेस्ट. ही टेस्ट मेगरच्याच सहाय्याने घेणे सर्वात चांगली पद्धत आहे, परंतु तंत्रज्ञ मंडळी एक जलद व पर्यायी पद्धत म्हणून टेस्ट लॅम्प पद्धतीचा उपयोग केलेला असतो. या टेस्टसाठी सिरीज टेस्ट लॅम्पचे एक टोक अर्थ टर्मिनलला मशीनच्या बॉडीला जोडावे व दुसरे टोक मशीनच्या प्रत्येक टर्मिनलला एकानंतर एक असे जोडून लॅम्पचा प्रकाश पाहावा. जर लॅम्प पेटला तर अर्थ फॉल्ट आहे असे समजावे. जर लॅम्प पेटला नाही तर मशीन सुरक्षित आहे असे समजावे. टर्मिनल मार्किंगच्या टेस्टिंगवरून एखादी फील्ड वाइंडिंग ग्राउंड झाली आहे असे लक्षात आल्यास ती दोषी वाइंडिंग पोलपासून काढून पुन्हा वॉर्निशिंग व टेपच्या सहाय्याने इन्सुलेट करावी. साधारणपणे फील्ड वाइंडिंग ग्राउंड पोलला ग्राउंड होऊ शकते. ग्राउंड झालेली कॉईल कदाचित संपूर्णपणे जळालेली असेल किंवा काही प्रमाणात इन्सुलेशन निघालेले असेल किंवा कॉईल बॉडीशी स्पर्श करीत असेल. संपूर्ण जळालेली कॉईल वासाने किंवा कॉईलच्या रंगात होणाऱ्या बदलावरून समजते. एखाद्या कॉईलचं इन्सुलेशन कमी दर्जाचे असेल तरी ग्राउंड दोष दाखवला जातो. समजा एखाद्या जनरेटरमध्ये 4 कॉईल असतील व त्या सर्व सिरीजमध्ये जोडलेल्या असतील तर त्या सर्वच कॉईल दोषी असू शकत नाहीत. त्यातील एखादीच दोषी असेल आणि ते शोधून काढावयाचे असेल तर कॉईल कनेक्शनमधील जम्पर्स ओपन करून टेस्टिंग घ्यावी लागते. कॉईलची ग्राउंड टेस्ट घेण्याच्या अजून 2 पर्यायी पद्धती आहेत. यामध्ये DC लो व्होल्टेज व स्क्रू ड्रायव्हरचा वापर केला जातो. आकृतीमध्ये दाखवल्याप्रमाणे कनेक्शन करून सप्लाय चालू केला असता जी कॉईल लाईन आणि ग्राउंडच्या सिरीजमध्ये असते त्या कॉईलमध्ये चुंबकत्व निर्माण होते. अशा कॉईलच्या जवळ स्क्रूड्रायव्हर नेल्यास तो त्या पोलकडे आकर्षित होतो. यावरून ती कॉईल ग्राउंड आहे असे समजते. दुसऱ्या पद्धतीत आकृतीमध्ये दाखवल्याप्रमाणे कनेक्शन करून सप्लाय चालू केला असता ज्या कॉईलमध्ये ग्राउंड दोष नाही त्या कॉईलमधून करंट वाहणार नाही. अशा कॉईलच्या जवळ स्क्रूड्रायव्हर नेल्यास तो त्या पोलकडे आकर्षित होणार नाही. ग्राउंड कॉईल ओळखण्यासाठी जेव्हा टेस्ट लीड पुढच्या कॉईलकडे नेण्यात येईल तेव्हा जी कॉईल ग्राउंड असेल अशा कॉईलमधून जास्त करंट वाहील. अशा कॉईलमध्ये कमी चुंबकत्व निर्माण होते. यावरून ती कॉईल ग्राउंड आहे असे समजते. DC मशीनची ओपन सर्किट टेस्ट. वाइंडिंगची अखंडता कंटिन्युटी तपासण्यासाठी ही टेस्ट घेतली जाते. मेगरने इन्सुलेशन टेस्ट घेण्यापूर्वीच ही टेस्ट घेतली पाहिजे. DC सिरीज मशीनची ओपन सर्किट टेस्ट. जर वाइंडिंगचे 4 टर्मिनल बाहेर काढलेले असतील तर आर्मेचर व सिरीज फील्ड वाइंडिंगची स्वतंत्र टेस्ट घ्यावी लागते. या टेस्टमध्ये जर लॅम्प सतेज पेटला तर कंटिन्युटी आहे असे समजावे आणि जर लॅम्प पेटला नाही तर ओपन सर्किट आहे असे समजावे. खालील कारणामुळे ओपन सर्किट होऊ शकते. कॉम्युटेटरवर ब्रशेसचा कॉन्टॅक्ट बरोबर होत नसल्यास, कॉम्युटेटरवर खड्डे पडले असतील, पिगटेल वायर किंवा जम्पर कनेक्शन तुटले असतील, फील्ड सर्किटमधील वायर तुटली असेल, आर्मेचर वाइंडिंगमध्ये ओपन झाले असेल. शंट मशीनची ओपन सर्किट टेस्ट. शंट मशीनच्या आर्मेचरची व शंट फील्डची स्वतंत्रपणे ओपन सर्किट टेस्ट घेतली पाहिजे. त्यासाठी आकृतीमध्ये दाखवल्याप्रमाणे जोडणी करून सप्लाय चालू केला असता आर्मेचरच्या टेस्ट लॅम्पमध्ये लॅम्प ब्राईट पेटतो, कारण आर्मेचरचा रेझिस्टन्स अत्यंत कमी असतो. तथापि शंट फील्ड वाइंडिंगचा रेझिस्टन्स जास्त असल्याने एखाद्या वेळी लॅम्प खूपच डिम पेटेल किंवा कॉन्टॅक्ट पॉईंटवर फक्त स्पार्किंग मिळेल. जर आर्मेचर किंवा फील्डमध्ये कंटिन्युटी नसेल तर दोन्ही टेस्टमध्ये लॅम्प पेटणारच नाही. कंपाऊंड मशीनची ओपन सर्किट टेस्ट. कंपाऊंड मशीनच्या आर्मेचरची, सिरीज फील्डची व शंट फील्डची स्वतंत्रपणे ओपन सर्किट टेस्ट घेतली पाहिजे. त्यासाठी आकृतीमध्ये दाखवल्याप्रमाणे जोडणी करून सप्लाय चालू केला असता आर्मेचरच्या टेस्टमध्ये लॅम्प ब्राईट पेटतो, कारण आर्मेचरचा रेझिस्टन्स अत्यंत कमी असतो. सिरीज फील्डच्या टेस्टमध्येही लॅम्प ब्राईट पेटतो, कारण सिरीज फील्डचाही रेझिस्टन्स अत्यंत कमी असतो.
तथापि शंट फील्ड वाइंडिंगचा रेझिस्टन्स जास्त असल्याने एखाद्या वेळी लॅम्प खूपच डिम पेटेल किंवा कॉन्टॅक्ट पॉईंटवर फक्त स्पार्किंग मिळेल. जर आर्मेचर किंवा फील्डमध्ये कंटिन्युटी नसेल तर दोन्ही टेस्टमध्ये लॅम्प पेटणारच नाही. फील्ड कॉईलमधील ओपन सर्किट ओळखणे. साधारणपणे फील्ड कॉईलच्या जम्परमध्ये किंवा एखाद्या कॉईलमधील वायर तुटून ओपन सर्किट होत असते. जर समजा एका DC मशीनमध्ये 4 पोल असतील तर त्यातील नेमके कोणत्या कॉईलमध्ये ओपन आहे हे शोधून काढण्यासाठी फील्ड आकृतीमध्ये दाखवल्याप्रमाणे जम्पर कनेक्शन काढून टेस्ट लॅम्पचे कनेक्शन करावे. आकृतीमध्ये टेस्ट लॅम्पचा न्यूट्रल प्रॉड A ठिकाणी जोडलेला आहे. यानंतर तो प्रॉड B या ठिकाणी, नंतर C व D या ठिकाणी जोडून लॅम्पचा प्रकाश पाहावा. A ते B मध्ये लॅम्प पेटेल किंवा स्पार्किंग देईल. जर A बिंदूवर लॅम्प पेटत नसेल व B बिंदूवर पेटत असेल तर कॉईल 1 ओपन आहे असे समजावे. जर लॅम्प बिंदू C वर पेटत असेल व बिंदू B वर पेटत नसेल तर कॉईल 2 ओपन आहे असे समजावे. अशा प्रकारे सर्व कॉईलचे एकानंतर एक टेस्टिंग घेऊन कोणती कॉईल ओपन आहे ते शोधावे. लॅम्प पद्धतीत जरी लॅम्प पेटून कंटिन्युटी आहे असे दाखवत असेल तरी या पद्धतीत एकाच वाइंडिंगमध्ये असलेले टर्न ते टर्न शॉर्ट असेल तरी लॅम्प पेटून कंटिन्युटीज दाखवतो. म्हणून लॅम्प पद्धतीपेक्षा मल्टीमीटरने सर्व वाइंडिंगचा रेझिस्टन्स मोजणेच अचूक पद्धत असते. सर्व वाइंडिंगचा रेझिस्टन्स सारखाच दाखवत असेल तर वाइंडिंगची कंटिन्युटी असते. रॉकर आर्मची स्थिती जुळवणे. DC मशीनच्या अनेक ऑपरेशनपैकी रॉकर आर्म योग्य स्थितीवर जुळवणे हे एक आवश्यक ऑपरेशन आहे. रॉकर आर्म अशा तऱ्हेने बसवला पाहिजे की ब्रशेस हे अचूकपणे मॅग्नेटिक न्यूट्रल ॲक्सिसवर असले पाहिजे. ब्रशेस चुकीच्या जागी बसणार नाहीत म्हणून मशीनच्या ओव्हरहॉलिंगच्या वेळी एंड प्लेट खोलताना त्यावर खुणा करून घ्याव्यात आणि नंतर मशीनची जुळवणी करताना केलेल्या खुणा मार्किंग पाहूनच पूर्वीच्याच स्थितीवर एंड प्लेट बसवावी. जर ब्रशेस मॅग्नेटिक न्यूट्रल ॲक्सिसवर नसतील तर कॉम्युटेटरवर स्पार्किंग होते आणि मशीनच्या स्वाभाविक कृत्यावर परफॉर्मन्सवर परिणाम होतो. म्हणून याच स्थितीवर ब्रशेस बसवणे आवश्यक असते. जर एखाद्या वेळी एंड प्लेटवर मार्किंग केली असेल किंवा केलेली मार्किंग उपलब्ध नसेल तर किक न्यूट्रल मेथडने यमेनेची जागा ओळखून घ्यावे. किक न्यूट्रल मेथड. या टेस्टसाठी आकृतीप्रमाणे सर्किटची जोडणी करून लो व्होल्टेजचा DC सप्लाय द्यावा. हा लो व्होल्टेज एवढा असावा की शंट किंवा सिरीज फील्ड वाइंडिंगमधून त्यांच्या रेटेड करंटच्या 20% करंट वाहिला पाहिजे. यावेळी विरुद्ध पोलॅरिटीचे फक्त 2च ब्रश सर्किटमध्ये ठेवून बाकीचे ब्रश काढून ठेवावे. अशावेळी स्विच ऑन केल्यास व्होल्टमीटरचा काटा शून्यापासून पुढे डिफ्लेक्ट होतो. नंतर रॉकर आर्म कॉम्युटेटर भोवती थोडासा फिरवून फील्ड सर्किटचा स्विच ऑन ऑफ करावा व मीटरचे डिफ्लेक्शन पाहावे. अशा क्रिया वेगवेगळ्या स्थितीवर करावे. ज्या स्थितीवर मीटरचे डिफ्लेक्शन न होता मीटरचा काटा स्थिर असेल ती जागा यमेनेची समजून रॉकर आर्म त्या जागी फिक्स करावा. ब्रश टेन्शन टेस्ट करणे. आर्मेचर सर्किटमध्ये ओपन सर्किट असण्याचे जास्तीत जास्त दोष हे ब्रश कनेक्शनशी निगडीत असतात. आर्मेचर सर्किटमध्ये ओपन सर्किट असण्याच्या काही मुख्य कारणांपैकी ब्रशवरील स्प्रिंगचे चुकीचे टेन्शन हे एक कारण असते. मशीन तयार करणारे उत्पादक हे ब्रशचे टेन्शन दर चौरस सेंटीमीटरमध्ये देतात. हे टेन्शन साधारणपणे 0.08 ते 0.2 किलोग्रॅम दर चौरस सेंटीमीटर असते. हे टेन्शन मोजण्यासाठी स्प्रिंग बॅलन्सचा उपयोग केला जातो. याच्या सहाय्याने ब्रश टेन्शन मोजण्यासाठी आकृतीमध्ये दाखवल्याप्रमाणे प्रत्येक ब्रशवर स्प्रिंग बॅलन्स ठेवून टेन्शन ॲडजस्टिंग स्क्रू जुळवून ब्रशचा ताण एका विशिष्ट किमतीपर्यंत जुळवून घेतात. जेव्हा मशीनच्या अधिक वापरामुळे ब्रशेसची झीज होते तेव्हा ब्रशच्या टेन्शनमध्येही फरक पडत असतो. हा फरक जेव्हा लिप स्प्रिंग किंवा स्पायरल स्प्रिंग वापरलेले असतील तर जास्त प्रमाणात आढळून येतो. हा दोष मुख्यतः झिजलेल्या ब्रशमुळे होतो. म्हणून झिजलेले ब्रश बदलून नवीन ब्रशेस टाकले पाहिजे.
ब्रशेस बदलताना पूर्वीच्याच ग्रेडचे व पूर्वीच्याच आकाराचे असले पाहिजे. एखादा ब्रश झिजला असेल व बाकीचे चांगले असले तरीही ब्रशेसचा ताण आणि ब्रशेसचा रेझिस्टन्स यामुळे सारख्या प्रमाणात करंट विभागण्यासाठी सर्वच ब्रशेस एका वेळी बदलले पाहिजे. ब्रश बदलताना साधारणपणे त्या ब्रशच्या मूळ लांबीपेक्षा 2/3 झिजलेले असतील तर ते ब्रशेस बदलणे आवश्यक असते. एकाच मशीनमध्ये वेगवेगळ्या आकाराचे ब्रशेस ठेवू नयेत. ब्रशेस बदलताना त्याच ग्रेडचे ब्रशेस बदलण्यासाठी उत्पादकांनी दिलेले निर्देश तंतोतंत पाळणे आवश्यक असते. बाजारात मिळणारे नवीन ब्रशेस हे चापट व चौकोनी असतात. हा आकार व कॉम्युटेटरचा गोलाकार जुळत नसतात. म्हणून हे ब्रशेस जसेच्या तसे न वापरता प्रथम त्यास बेंडिंग करावे लागते. बेंडिंग म्हणजे कॉम्युटेटरच्या वक्र आकाराप्रमाणे ब्रशेसला वक्र आकार देणे म्हणजे बेंडिंग होय. असा वक्र आकार देण्यासाठी सँडपेपरने घासून हा आकार दिला जातो. हा आकार अचूक येण्यासाठी कॉम्युटेटरच्या रफ साईडवर 0 किंवा 00 नंबरचा सँडपेपर ठेवून त्यावर ब्रश धरून कॉम्युटेटर हाताने हळूहळू फिरवला जातो. त्यामुळे ब्रशच्या टोकांना कॉम्युटेटरचा वक्राकार प्राप्त होतो. ह्या क्रियेनंतर सँडपेपर व साचलेली धूळ कॉम्युटेटरपासून अलग करावे. ब्रश होल्डरमध्ये ब्रशेस बसवताना होल्डरमध्ये ते फार घट्ट किंवा फार ढिले बसणार नाहीत याची काळजी घेतली पाहिजे. तसेच ब्रश होल्डर आणि कॉम्युटेटर यांच्यामधील अंतर फार जास्त किंवा फार कमी असणार नाही याचीही काळजी घेतली पाहिजे. हे अंतर 1.5 मिलीमीटर असले पाहिजे. जर अंतर जास्त असेल तर फिरताना ब्रशेस आवाज करतील किंवा तुटतील आणि जर अंतर कमी असेल तर फिरताना ब्रश होल्डर कॉम्युटेटरला घासतील व कॉम्युटेटर खराब होईल. ब्रश बॉक्सला पिगटेल वायरचे कनेक्शन करताना तो लवचिक लीड फिरणाऱ्या भागाला स्पर्श करणार नाही याची काळजी घ्यावी. काही वेळा कॉम्युटेटर सेगमेंटमध्ये वापरलेले मायका इन्सुलेशन कॉम्युटेटरच्या पृष्ठभागाच्या बाहेर येते. यामुळे कॉम्युटेटरवर आवाज येतो आणि जास्तीची उष्णता निर्माण होते. अशा मायकाला फाईन हॅकसॉ ब्लेडनी किंवा स्पेशल कटिंग टूलने कट करून घ्यावे. वाजवीपेक्षा जास्त ऑइल किंवा ग्रीसचा वापर करू नये. साप्ताहिक देखभालीमध्ये कॉम्युटेटर, ब्रश आणि रॉकर आर्मची देखभाल करावी. DC मोटारचा दोष निवारण. DC मोटार चालू होत नाही. या दोषाचे कारणे खालीलप्रमाणे असू शकतात. स्टार्टरमध्ये ओपन असेल, सप्लाय व्होल्टेज नसेल किंवा कमी असेल, बेअरिंग जाम झाले असेल, ओव्हरलोड असेल, जास्त घर्षण असेल. उपाय: स्टार्टिंग रेझिस्टन्स, स्विच किंवा फ्यूज ओपन आहे का ते तपासावे. इनकमिंग व्होल्टेज तपासून पाहावे. बेअरिंग धुवून ग्रीसिंग करावे. लोड कमी करावा. बेअरिंग लुब्रिकेशन तपासावे. मोटर हाताने फिरवून मोटरमध्ये दोष आहे का ते तपासावे. मोटर खोलून प्रत्येक भाग तपासावे. शाफ्ट बेंड झाला असेल तर त्यास सरळ करावे. मोटार थोडा वेळ फिरल्यानंतर मोटर बंद होते. या दोषाचे कारणे खालीलप्रमाणे असू शकतात. मोटर पाहिजे तेवढी पॉवर घेत नसेल, मोटर कमजोर फील्डने चालू होत असेल किंवा फील्ड ओपन असेल, मोटरचा टॉर्क पुरेसा नसेल. उपाय: स्विच किंवा फ्यूज आणि ओव्हरलोड रिले तपासावे. जर व्हेरिएबल स्पीडची मोटर असेल तर रेहोस्टॅट सेटिंग तपासावे. फील्डची ओपन सर्किट टेस्ट घ्यावी. लाईन व्होल्टेज तपासावे. लोडला जुळणारी मोटर वापरावी. मोटर लोडवर फार कमी वेगाने फिरते. या दोषाची कारणे खालीलप्रमाणे असू शकतात. लाईन व्होल्टेज फार कमी असेल, ब्रश एमएनएच्या पुढे सरकले असतील, ओव्हरलोड असेल. उपाय: सप्लाय लाईनमध्ये जास्तीचा रेझिस्टन्स असेल तर काढून टाकावे. ब्रशेस एमएनएवर जुळवून घ्यावे. मोटरवर वाजवीपेक्षा जास्त लोड आहे का ते तपासून योग्य लोड द्यावा. मोटर लोडवर फार जास्त वेगाने फिरते. या दोषाची कारणे खालीलप्रमाणे असू शकतात. फील्ड कमजोर असेल, ब्रश एमएनएच्या मागे सरकले असतील, लाईन व्होल्टेज जास्त असेल. उपाय: शंट फील्डचा रेझिस्टन्स तपासावे. ग्राउंड तपासावे. लाईन व्होल्टेज बरोबर करावे. ब्रशेस एमएनएवर जुळवून घ्यावे. स्वाध्याय: थोडक्यात उत्तरे द्या.
DC मोटार चालू करताना सुरुवातीला स्टार्टिंग करंट जास्त का घेते? उत्तर, सुरुवातीला आर्मेचरमध्ये बॅक EMF नसतोच आणि आर्मेचर रेझिस्टन्स हा फार कमी असतो, म्हणून स्टार्टिंग करंट जास्त घेते. 3 पॉइंट स्टार्टरमध्ये होल्डिंग कॉईल फील्डच्या सिरीजमध्ये का जोडली जाते? उत्तर, जर अचानक फील्ड कॉईल ओपन झाली तर त्यापासून नो फील्ड रिलीज संरक्षण व्हावे म्हणून होल्डिंग कॉईल फील्डच्या सिरीजमध्ये जोडली जाते. 3 पॉइंट स्टार्टर व 4 पॉइंट स्टार्टर यांच्या रचनेत मुख्य फरक कोणता? 3 पॉइंट स्टार्टरमध्ये होल्डिंग कॉईल फील्डच्या सिरीजमध्ये जोडली जाते आणि 4 पॉइंट स्टार्टरमध्ये एका सिरीज रेझिस्टरसह स्वतंत्रपणे सप्लायच्या पॅरललमध्ये जोडली जाते. DC मशीनची किक न्यूट्रल मेथड टेस्ट घेतली जाते. ही टेस्ट कशासाठी घेतली जाते? ब्रशेस हे न्यूट्रल स्थितीवर आहेत किंवा नाहीत हे माहीत करण्यासाठी किक न्यूट्रल मेथड ही टेस्ट घेतली जाते. किक न्यूट्रल मेथड टेस्टमध्ये कोणत्या स्थितीला रॉकर आर्म फिक्स करावा? स्विच चालू बंद केल्यानंतर व्होल्टमीटर काहीही डिफ्लेक्शन दाखवत नसेल तर ती स्थिती न्यूट्रल स्थिती असते. या स्थितीवर ब्रश रॉकर आर्म फिक्स करावा. ब्रशेसचे बेंडिंग म्हणजे काय? कॉम्युटेटरच्या वक्र आकाराप्रमाणे ब्रशेसला वक्र आकार देण्याला ब्रशेसची बेंडिंग असे म्हणतात. योग्य उत्तर निवडा. DC मोटरमधील आर्मेचर कंडक्टरला मिळणाऱ्या यांत्रिक प्रेरणेची दिशा कोणत्या नियमाने माहीत केली जाते? फ्लेमिंगच्या डाव्या हाताच्या नियमाने. DC मोटरचा टॉर्क हा कशाच्या समप्रमाणात असतो? आर्मेचर करंट आणि फील्ड करंटच्या. DC मोटारचा वेग कसा असतो? बॅक EMFच्या समप्रमाणात आणि फ्लक्सच्या व्यस्त प्रमाणात. आर्मेचर टॉर्कपेक्षा शाफ्ट टॉर्क कमी का असतो? फ्रिक्शन लॉसेसमुळे, विंडेज लॉसेसमुळे आणि आयर्न लॉसेसमुळे. DC मोटारचा टॉर्क कसा बदलता येईल? आर्मेचर करंट आणि फ्लक्स दोन्ही बदलून. DC मोटरवरील लोड आणि फील्ड फ्लक्स स्थिर ठेवून आर्मेचरचा सप्लाय व्होल्टेज 15% वाढवला तर मोटरची स्पीड किती होईल? 15% स्पीड वाढेल. जर मोटरच्या सुरुवातीस फ्लक्स 0 असतील तर त्या मोटरची स्पीड किती असेल? 0. जर मोटारच्या नो लोडवर चालू स्थितीत फ्लक्स 0 झाल्यास मोटरची स्पीड किती असेल? मोटरची स्पीड अति जास्त होईल. DC सिरीज मोटरच्या आर्मेचरचा करंट 50% कमी केल्यास त्या मोटरचा टॉर्क किती होईल? पहिल्या टॉर्कपेक्षा 25% होईल. एका 4 पोलच्या DC सिरीज मोटरची नो लोडवर स्पीड किती असेल? अनंत. DC सिरीज मोटरची स्पीड कोणत्या पद्धतीने नियंत्रित करता येईल? फील्ड डायव्हर्टरने. कोणत्या कामासाठी उच्च स्टार्टिंग टॉर्कची आवश्यकता असते? लोकोमोटिव्ह. एक DC शंट मोटर नो लोडवर चालू असताना जर फील्ड वाइंडिंग ओपन झाली तर काय होईल? मोटर हाय स्पीडने फिरेल. DC शंट मोटरला दिलेल्या सप्लाय वायरची अदलाबदल करून पोलॅरिटी बदलल्यास मोटर फिरण्याच्या दिशेवर काय परिणाम होईल? मोटर पूर्वीच्याच दिशेने फिरेल. शंट मोटर लोडवर चालू असताना जर फील्ड फ्लक्स 0 झाल्या तर काय होईल? मोटरचा वेग 0 होईल आणि लाईन करंट फार वाढेल. कॉम्युलेटिव्ह कंपाऊंड मोटरवरील लोड वाढल्यास काय होईल? स्पीड कमी होईल. कॉम्युलेटिव्ह कंपाऊंड मोटर रेटेड स्पीडने केव्हा फिरेल? पूर्ण लोडवर. शेअरिंग मशीन, पंचिंग मशीन, रोलिंग मिल, एलिव्हेटर या कामासाठी DCची कोणती मोटर योग्य असते? कॉम्युलेटिव्ह कंपाऊंड मोटर. एक कॉम्युलेटिव्ह कंपाऊंड मोटर फुल लोडवर 1500 RPMने फिरत असताना अचानक त्याची सिरीज फील्ड शॉर्ट सर्किट झाली तर त्या मोटरची फुल लोड स्पीड किती होईल? 1500 RPM पेक्षा जास्त. शंट मोटरमध्ये फील्ड कंट्रोल पद्धतीने वेगात किती बदल करता येतो? साधारण वेगापेक्षा 15 ते 30% जास्त. एका DC डिफरेन्शियल कंपाऊंड मोटर 1500 RPMने फिरत असताना अचानक सिरीज फील्ड शॉर्ट सर्किट झाल्यास त्या मोटरची स्पीड किती होईल? 1500 RPM पेक्षा कमी.
फील्ड कंट्रोल पद्धतीने स्पीड कंट्रोल करावयाच्या शंट मोटरसाठी कोणता स्टार्टर सर्वात योग्य असतो? 4 पॉइंट स्टार्टर. आर्मेचर सर्किटमध्ये ओपन होण्यास खालीलपैकी काय कारणीभूत आहे? ब्रशवरील चुकीचा ताण. DC सिरीज फॅन मोटारमध्ये स्पीड कंट्रोलची कोणती पद्धत वापरली जाते? सिरीज पॅरलल मेथड. DC मोटर चालू केल्यानंतर लागलीच थोड्या वेळाने बंद होते, याचे काय कारण असू शकेल? लोड सांभाळण्यासाठी टॉर्क अपुरा पडत असेल. खाली मोटरचे प्रकार व त्या मोटारचे वैशिष्ट्य दिलेले आहेत, त्यांच्या जोड्या लावा. कायम गतीची मोटार. शंट मोटार. उच्च स्टार्टिंग टॉर्क देते. सिरीज मोटार. बदलत्या लोडवर जवळपास कायम गती देते. कॉम्युटेटिव्ह कंपाऊंड मोटार. ही मोटार लोडशिवाय चालू करू नये. सिरीज मोटार. खाली मोटारचे प्रकार व त्या मोटारचे उपयोग दिले आहेत, त्यांच्या जोड्या लावा. हॉइस्ट. सिरीज मोटार. ब्लोअर. शंट मोटार. एलिव्हेटर. कॉम्युटेटिव्ह कंपाऊंड मोटार. वूड प्लेनर. शंट मोटार. खाली मोटारचे उपयोगांची नावे व त्यासाठी आवश्यक असणाऱ्या स्पीड कंट्रोलच्या पद्धती दिलेल्या आहेत, त्यांच्या जोड्या लावा. स्टील रोलिंग मशीन. वॉर्ड लेनॉर्ड स्पीड कंट्रोल मेथड. प्रिंटिंग मशीन. शंट मोटारमधील आर्मेचर कंट्रोल मेथड. इलेक्ट्रिक ट्रेन. सिरीज मोटारमधील फील्ड डायव्हर्टर मेथड. एलिव्हेटर. सिरीज मोटारमधील फील्ड डायव्हर्टर मेथड.